हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आपल्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज। जसा शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला तसाच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा इतिहास घडवला। त्यावेळेच्या सुद्धा इतिहासामध्ये गद्दारी झाली आणि ह्यावेळेच्या इतिहासामध्ये सुद्धा गद्दारी झाले। ज्यांनी साहेबांनी ज्यांना शेंदूर पाजला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या प्रभादेवीमध्ये शिवकृपा बिल्डिंग आहे। गेली 20 वर्ष बेघर आहेत 20 वर्ष बेघर आहे। या बिल्डिंग मध्ये आपण त्यांना बघितलेलं ना, आज बघतोय ते 64 का 67 माळावरती मान सुद्धा, उंची सुद्धा, अशी नजर सुद्धा तेच राहत ना, अशा ठिकाणी राहतात। ही संपत्ती आली कुठून? गेल्या 5 वर्षापूर्वी ज्याच्या अकाउंट मध्ये फक्त 8.5 कोटी होते, त्याच्या अकाउंट मध्ये आज 47 कोटी झालेली आहे। ही माया जमवली कशी? ही माया जमवली आहे, ही संपूर्ण दिसते ती बिल्डर लॉबीला जबरदस्ती एलिगेशन करून, त्यांच्यावरती हे करून आणि सर्वसामान्य प्रश्न तसेच ठेवलेले आहे। आज तुम्हाला माहिती आहे शिवकृपा बघा तशीच्या तशी आहे, ही आपली नागुसाची वाडी तशीच्या तशी, सूर्योदय प्रत्येकाचा कॉर्पस पण मिळत नाही। माननीय युवा नेते आदित्यजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। तुम्ही खाड्यात बघा, साई सुंदर झाली आहे। साई सुंदरचं अजूनही काल मी रात्रीपर्यंत 1 वाजेपर्यंत होत होते। लोक रडतात आहे, त्यांना ज्या काही मागण्या होत्या, आज तिथे तुम्ही गेलात तर तिथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था नाही। बाजूला औजा बघा, समोर बघा ही आपली क्रांती सदन बघा, त्यानंतर गोंदासवाडीमध्ये कवळीवाडी बघा। आजपर्यंत विभागामध्ये पिवळी चाळी बघा, पिवळ्या चाळीला अजून ओसी आलेली नाही। जर या आपल्या विभागामध्ये ज्या आमदाराला 15 वर्ष चान्स दिला, आपण 15 वर्ष वेळ चान्स दिला, परंतु आजपर्यंत लक्षणीय काम एक सुद्धा केलेलं नाही। लक्ष फक्त त्यांची पुढे डेव्हलपमेंट झाली तर पहिला स्वतःसाठी फ्लॅट, स्वतःसाठी, स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या कन्येसाठी, याशिवाय त्यांना काही आजपर्यंत माहिती नाही। या प्रभादेवीच्या जनतेने, सामान्य भोळीभाळी जनतेने तुम्हाला सहकार्य केला, परंतु भोळीभाळी जनतेच्या नशिबात काहीच मिळालं नाही। त्यांच्या नशिबात फक्त हाल आणि अपेष्टाच मिळाले, कारण आपले जे काही आपण आमदार लिहून दिलेले होते, या आमदारांनी स्वतःचाच फक्त खजिना वाढवला। तुम्ही बघताय सिद्धिविनायक मंदिर हा किती आपला पावित्र्याचं मंदिर आहे, ते 500 कोटीचा निधी जाहीर केला, 500 कोटी, परंतु आजपर्यंत एक गेट लागत नाही। 500 कोटी गेला कुठे? गेले 2 वर्षापूर्वी 500 कोटी निधी डिक्लेअर झाला, परंतु आज तर ते 500 कोटीचा या गणपतीच्या बाप्पाच्या जागेवर बसून जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या याच्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल याचा विचार करा। लक्षात ठेवा, हे महाशय आमदार सर्व माझ्यावरती गोळीबार, दादर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला, परंतु आज तक त्यांच्यावरती कुठली केस झाली नाही। आमच्यावरती केसेस झाल्या, परंतु त्या माणसावरती केसेस झाल्या। सत्तेचा माज कसा असतो तर त्यांच्याकडनं शिकावा। सत्तेचा माज तुम्हाला सर्वांना माहिती होतं। मी अपक्ष जेव्हा लढलो होतो त्यावेळी माझ्याबरोबर जेवढी मुलं होती, त्यांचे जे धंदे होते, त्या धंद्यावरती रोज 8-8 दिवस बीएमसीच्या गाड्या लावत होते। पण तुम्ही 1 वर्ष झालं, मला सुद्धा माहिती आहे त्यांच्या बरोबर राहणारे किती जणी त्यांना धंदे करतात। आज त्या त्यांनी सांगावं, कधीतरी त्यांना त्रास दिलाय। सर्वसामान्यांच्या पोटावरती लाथ मारण्याची आणि पोट कापण्याची सवय माझी आमदारांना बरं वाटते। त्यांना वाटते एखाद्याचा इन्कम बरा केल्यानंतर त्यांना एवढी मजा वाटते, कारण त्यांचा इंटेन्शन एवढंच आहे की स्वतःचा इन्कम कसा वाढेल, दुसऱ्याचा इन्कम जेवढा कमी होईल त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटेल। अशा महाशयांना आपण सर्वांनी विचार करून तुम्हाला विनंती करतो की तुमच्या प्रभादेवी विभागात मी लहानाचं मोठं झालो, या विभागामध्ये मी काम केलं, या विभागातील प्रत्येक अडी अडचणीला कधी पण आपण नेहमी त्यांच्या बरोबर असतो। कुठली अडचण, रात्री असू दे अपरात्री असू दे, कोणालाही कुठली अडचण झाली तर प्रत्येक वेळी धावून जाणारा म्हणजे महेश सावंत। आणि महेश सावंत तुम्हाला विनंती करतोय की आज या मुंबईच्या अस्तित्वाची तर लढाई आहेच, कारण मुंबईला मराठी पण टिकवायचं असेल तर शिवसेनेशिवाय, मनसेशिवाय कोणाला पर्याय नाही तर ही मुंबई कुठेतरी दिल्लीश्वरांच्या ठिकाणी घाण राहील आणि त्यानंतर आपल्याला त्याची भरपाई खूप भरून काढावी लागेल। कारण 150-200-300 वर्षापूर्वी महाराजांनी सुरत लुटली, त्याचा वचपा आज ते काढतात, मुंबईचं महत्व कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतात आहे। मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला विनंती करतो, या प्रभादेवी विभागातील जनतेने
एक मिल कामगाराला 1992 साली नगरसेवक बनवलेला का? आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होतो. जीव तोडून काम केलेला. परंतु नगरसेवक झाल्यानंतर 3 टर्म नगरसेवक, 3 टर्म आमदार. मला सांगा या प्रभादेवीमध्ये एक सुद्धा हा मंदिर समोर दिसतोय, तो मंदिर सुद्धा आता होतोय का नाही? त्यांच्या काळात झाला. कारण त्या मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी राजकारण केला. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं हा त्यांचं काम आहे. कुठल्या बिल्डिंग मध्ये 2 भाग करण्यामध्ये त्यांना मजा वाटते. 2 भाग करून दोघांना झिजवायला, 2 कोंबड्यांना झुजवायला त्यांना मजा वाटते का? ही त्यांची राजकारणाची म्हणजे पद्धत आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आजपर्यंत आपण खूप सहन केलं, खूप काही केलं. आपला गणपती उत्सव बघा, आपण एक 10 वर्षापूर्वीचा गणपती उत्सव बघा आणि आत्ताचा गणपती उत्सव बघा. 10 वर्षापूर्वी या गणपती उत्सवामध्ये पूर्ण प्रभादेवीची जनता सहभागी असायची आणि आताच्या ज्या महाशय अध्यक्ष गणपती झाल्यानंतर फक्त गणपतीच्या पाया पडायला लोक सगळे येतात. जी काही एकी होती एकत्रपणे आपण साजरा करत होतो, तो गणपतीमध्ये बघा किती फरक पडला. म्हणून तुम्हाला विनंती करतोय की येणारा काळ प्रभादेवीच्या उत्कर्षासाठी पाहिजे, प्रभादेवीच्या विकासासाठी पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, ज्यांनी आयुष्यात कधी विकास केला नाही का नाही, पिवळी चाळ बघा आपल्या समोर आहे. पिवळ्या चाळीमध्ये आज सुद्धा कंपाऊंड वॉल नाही, त्यांचं कॉर्पस पण मिळत नाही का? तिकडनं त्यांना अजूनही पत्र्याची आहे. हे सगळं काय त्यांना माजी आमदारांच्या हातात होता. परंतु आज तगात त्यांना इलेक्शन आली की त्यांना आठवते. आता काल परवापर्यंत तुम्हाला माहिती आहे सुखसागर, पवनछाया किंवा सिद्धिविनायक कृपा यामध्ये खेडगल्लीमध्ये तुम्ही गेला अनाजी मास्तरचा, इथे सुद्धा जबरदस्ती बिल्डर डायरेक्ट कन्सेंट प्रत्येकाच्या हातात. अरे लोकांना विचार करायला तरी वेळ द्या. विचार ना, मी सांगतो तोच बिल्डर, मी सांगतो तेच. म्हणजे मनमानी कारभार आपल्याला थांबवायचं. ही मोगलाई कुठेतरी थांबवावी लागेल. या मोगलाईच्या आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व चाळीत वाकड्या चाळीत राहणाऱ्या एका मुलाला आमदार केला. आज तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला 64 माळ्याचा नगरसेवक पाहिजे की सर्वसामान्य कुटुंबातला नगरसेवक पाहिजे याचा तुम्ही विचार करा. सुनील शिंदे सुद्धा ज्यावेळी आपल्याला गरज लागत होते त्यावेळी आपण सुनील शिंदेकांना फंड घेत होतो. हे बोटावल्याचा आईला सुद्धा जेव्हा फंड लागत होता तेव्हा त्यांनी सुनील शिंदेला विनंती केली, त्यानंतर त्यांनी सुद्धा फंड दिला. सुनील शिंदे आपल्याला काही जवळचे होते, बाजूच्या म्हणजे एक हाकेच्या अंतरावरती आमदार होते. त्यांच्या वैली विभागातील त्यांचे बंधू आज ते म्हणतात सगळीकडे बोंबाबोंब करतात, बाहेरचा उमेदवार. तुम्ही आमचे होते ना, मग आमच्यासाठी काय केलं त्याचा तपशील द्या. आजपर्यंत त्यांनी मला सांगावं की या विभागात हे काम केलं, मी लक्षणीय हे काम केलं. असं कुठलंच काम केलेलं नाही, कारण मी त्यांच्याबरोबर सावलीसारखा होतो. व तो माणूस हा माणसाने कधी जवळच्या माणसाचा विचारच केला. त्यांचा पक्ष म्हणजे मी स्वतः, माझा मुलगा, माझा मुलगी, माझे नातवंड याच्याशिवाय त्यांनी कोणाचा विचार केला नाही. लक्षात ठेवा. कधीच तुमच्या समोर आता रडून दाखवतील, काही करतील, माझा बायपास झाला, माझा हे झालंय ते झालं. या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका. ही ऍक्टिंग फक्त 2 दिवसाची असते. तुम्हाला माहिती नसेल, एबी माझ्याने त्याने परवा एक पुरस्कार जाहीर केलं. अमिताभ बच्चनला सुद्धा जेवढी ऍक्टिंग जमत नाही तेवढी त्यांना ऍक्टिंग जमते. म्हणजे विचार करा. एबीपी माझ्याला तुम्हाला माहिती असेल, एबीपी माझ्यावाल्याने सांगितलं होतं की असे ऍक्टर अमिताभ बच्चनला सुद्धा मागे टाकते. परिस्थितीप्रमाणे ऍक्टिंग करणारी माणसं आहेत, परिस्थितीप्रमाणे ऍक्टिंग करत. आज बघा भोळीभाळी जनतेला खूप फसवलंय. तुम्हाला मनापासून आणि अंतःकरणापासून सांगतोय की ही वेळ चुकवू नका. या प्रभादेवीमध्ये ज्यांचा उदय झाला त्यांचा अस्त प्रभादेवीमध्येच झालं पाहिजे. आणि प्रभादेवीने खूप काही दिलंय, त्यांना खूप काही दिलंय. त्यांचा अस्त सुद्धा त्यांना बघू दे, स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे. जेव्हा जनता देते तेव्हा भरून देते. आणि जनताने एकदा हात डोक्यावरचा काढल्यानंतर काय परिस्थिती होती ते सुद्धा त्यांना बघू दे. कारण खूप त्यांनी गरिबी बघितली, अमिरी बघितली, आता मधला भाग सुद्धा बघू दे, त्यांना बघू दे. म्हणून तुम्हाला विनंती करतोय 15 तारखेला न चुकता आणि मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी, मराठीपणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, मराठी माणसांची एकजूट दाखवण्यासाठी मशाल शिवाय या मुंबईला पर्याय नाही. लक्षात ठेवा, मशाल शिवाय या मुंबईला पर्याय नाही. आठवा बॉम्बस्फोटाचा दिवस, आठवा तो सगळे दिवस ज्या दिवशी असे कृत्य करते तेव्हा उतरते ती मराठी माणूस. शिवसेना प्रमुखांनी एक आवाज दिल्यानंतर संपूर्ण मराठी जनता रस्त्यावरती उतरते आणि रक्षणासाठी ताट मानेने उभे राहते. आठवा ते दिवस आणि पुन्हा
मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे. मुंबई ही मराठी माणसांच्या हातातच राहिली पाहिजे. मुंबईमध्ये महापौर ठाकरेंचा आणि मराठी माणूसच बसला पाहिजे. ही जी कल्पना काल सुद्धा तुम्हाला माहितीच आहे, शिवतीर्थावरती राजसाहेबांनी जो पोटतिडकीने भाषण केलंय, एका माणसाला पूर्ण महाराष्ट्र घाण ठेवलं. तर एका माणसाला एक अडाणी या अडाणी माणसाकडे संपूर्ण महाराष्ट्र घाण ठेवतोय. विचार करा. म्हणून तर हे एवढं मोठं मराठ्यांच्या साम्राज्यासाठी सगळे मराठी एक झाले. त्याचं कारण एक आहे की आपली मुंबई कुठेतरी घाण राहणार आहे. दिल्लीश्वर तेच बघतात आहे. कधी मुंबई आपल्या हातून जाते आणि दिल्लीश्वर आपलं स्वतःचं राज्य सुरू करते. बघा तुम्ही, राजसाहेबांनी सगळं फोडून तोडून सगळं सांगितलंय तुम्हाला कशा पद्धतीने मुंबई आपल्या हातून निघणार आहे. ज्यावेळी मुंबई अशी साधी सुधी कोणाला मिळाली नाही. मुंबईसाठी 107 हुतात्मे झाले, रक्त सांडलंय या मुंबईसाठी. तेव्हा कुठेतरी आपल्याला मुंबई मिळाली आहे. ते रक्त सांडलेल्या हुतात्म्यांना एक शपथ देवे आपण की मुंबई कोणाच्या हातात देणार नाही, मुंबई मराठी माणसाच्याच हातात राहील. एवढं तुम्हाला सांगतोय. पुन्हा विनंती करतो, आता थोड्याच अवधीत आदित्य साहेब येतील, ते आपल्याला संबोधतील. कारण काल आदित्य साहेबांनी सुद्धा शिवतीर्थावरती जबरदस्त भाषण केलं. मुंबईसाठी काय नाही केलं आपण. कोस्टल रोडची पूर्वकल्पना कोणाची होती? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. अटल सेतू कोणाचे उद्घाटन केलं किंवा कोणाचे होतं? माननीय पक्षप्रमुख. कोविड काळ आठवा. कोविड काळामध्ये कधी जातपात बघितले नाही. धारावी पॅटर्न, धारावीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, पण तो धारावीचा पॅटर्न संपूर्ण देशाने आणि संपूर्ण भारतामध्ये धारावी पॅटर्न फेमस झाला. का? कारण धारावी हे जाती वस्तीचं वस्तू होती. त्यामध्ये तुम्ही बघताय की धारावीमध्ये कोणाला कोविडची लागण कमी प्रमाणात झाली. कारण उद्धव साहेबांनी जो काम केलं धारावीकरांसाठी, हा धारावीकरांचं काम संपूर्ण देशाने बघितलं आणि WHO त्यांना प्रमाणित केलं की धारावी पॅटर्न संपूर्ण देशामध्ये राबवा. आणि त्यानंतर उद्धव साहेबांचा उदो झाला. बघा, कोविड काळ सुद्धा आठवा. मुंबईच्या तुम्ही इथे बघत होता दलमेल नाका, पाऊस पडला की संपूर्ण आपल्या इथे तलाव साचायचा. आज कित्येक वर्ष तलाव साचत नाही. त्याचं श्रेय माननीय युवा नेते आदित्य ठाकरे त्यांनी जे पंपिंग स्टेशन सुरू केले. त्यामुळे भारत माता असू दे, परेल असू दे, ज्या ठिकाणी पाणी साचायचा त्या ठिकाणचं पाणी बंद झाला साचण्याचा. त्याचं कारण एवढंच होतं की मुंबईसाठी काम करण्याची आत्मीयता लागते. तरच मुंबईमध्ये काम करू शकता. कोणी बाहेरचे येऊन मुंबईमध्ये काम करू शकत नाही. कारण मुंबईची नाळ मराठी माणसांसाठी जोडलेली आहे. आणि तुम्हाला पुन्हा विनंती करतोय की या निवडणुकीमध्ये आपण आपलं बहुमूल्य मत निशिकांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे मराठी जनकांचे 3 मोठे नेते आहेत. त्यांनी आज मुंबईसाठी एकत्र आलेत, मुंबईचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेत. त्यामुळे तुम्हा सर्वांसाठी एक आयडॉल आहेत आपले 3 नेते. त्यांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आणि मुंबई पुन्हा एकदा आपल्याला वाचवायची आहे. मुंबई वाचली तर महाराष्ट्रामध्ये कोणाची वाकडी नजर सुद्धा करता येणार नाही. म्हणून मुंबई पाहिजे. आणि मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. ती आर्थिक राजधानी कोणीतरी हिरावून घेतोय. त्यासाठी मुंबईसाठी आपल्याला 15 तारखेला मतदान करायचं आहे. मुंबईमध्ये अदानी सारखा राक्षसाला गाडण्यासाठी आपल्याला 15 तारखेला मतदान करायचं आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांना टिकवण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई सज्ज करायची आपल्याला. मला पुन्हा विनंती करतो, थोड्याच अवधीत आदित्य साहेब येतील, ते आपले मनोगत व्यक्त करतील. तोपर्यंत मी विनंती करतो आजचे आपले नवनिर्वाचित उमेदवार आपले शाखा प्रमुख संजय भगत हे सुद्धा बोलतील. आज तुम्ही बघताय या सामना प्रेसच्या इथे मागच्या विधानसभेला निवडणूक झालेली होती. हे माजी आमदारांची कन्या जो संजय भगतला तुम्ही ओळखता, वडापावचा धंदा करून मोठा झालेला आहे. वडापाव धंदा, पण त्या वडापाव जो माणूस मेहनतीने कमवतो त्याच्यावरती टीका करत होते. तो वडेपाववाला तुम्ही कसे पैसे कमवले जगाला माहिती आहे. तुम्ही नेहमी बोलता मी कोणाची चहा पित नाही, काय नाही करत. मिल कामगारांची एवढी प्रॉपर्टी होऊ शकते का? होत नाही. पण आम्हाला पण माहिती आहे कसे कमवले. परंतु दुसऱ्याने कोणी कमवले की त्याला हेतू पुरस्कार बोलले, हा त्यांचा धंदा आहे. आणि त्या धंद्याला आणि त्या वृत्तीला गाडायचं, आपल्याला त्या वृत्तीला गाडायचं. म्हणून तुम्हाला विनंती करतो, 15 तारीख ही जागृत आणि क्रांतीची 15 तारीख आहे. या विभागावरती जो लागलेला शाप आहे तो पुसण्याची तारीख आहे 15/15/15. आणि त्याची निशाणी आहे मशाल मशाल मशाल. लक्षात ठेवा, मशाल मशाल मशाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.